तर चला आपली दुसरी पोपटी पण आलेली आहे. तर बघा इकडे कशी भरमार झालेली आहे. आता इथे आपण मामोट्याच्या पाल्याचं एक लेअर द्यायचंय. तर बघूया आता इथे काय चाललंय यांचा. बनवलंय का स्टार्टर रेडी. चीज चेरी पायनॅपल. लसूण आला पण नव्हता ना त्या. आला टाकलेला मी डबल दुसरा मग आणला आला टाकून. इथे 1 किलो तळ आहे का? हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे 31 आणि आज 31ची आज काय पार्टी कशी करतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि आत्ताच फिरून आलेलो आहोत तर ते पण व्हिडिओ आता तुम्हाला दिसतीलच. एक एक चालू आहे आणि त्याच्यामध्ये एंड किंवा स्टार्ट करायला पण जास्त वेळ मिळत नव्हता. एंड करायला तर नाहीच कारण बॅटरी लो व्हायची त्यामुळे एंड करायला मिळालाच नाही त्यामध्ये. आणि तिथून काय काय शॉपिंग केले हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आज पहिले 31ची कशी तयारी चालू आहे आमची हे तुम्हाला दाखवते. तुम्ही पण 31ची पार्टी करणारच असणार तर आम्ही पण करतो. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथं पोपटीसाठी लागणारं साहित्य आणलेलं आहे बघा. आणि तुम्हाला दाखवते डुके वगैरे मला हे आपले डुके हे 20 डुके आहेत. आणि आता इथे आम्ही घेतली तयारी करायला. तर चला. तर आज आम्ही डुके चुलीवर बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य घेऊन आलो. आणि इथे बघा चूल पहिली तापत ठेवलेली आहे पेटत ठेवलेली म्हणजे पेटली का मग त्याच्यावर बनवायला घेऊ. चूल पेटवायला जास्त टाइम लागते. त्यासाठी तेल टाकी आता पाया बनवते ना मी त्यासाठी आता तेल टाकलंय. इथं आता तेल टाकलेलं आहे आपण. आणि आपल्याला बनवायचे आहेत पाया त्यासाठी इथला अख्खा मसाला हे 20 आहेत त्यासाठी एवढा सगळा घेतलाय. हिंग टाकू आपण. मिक्स करून घेऊया आधी. तर आता हा कांदा आपण टाकू याच्यामध्ये. कांदा आपल्याला भरपूर असं शिजवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत. ते बघा कांदा शिजत चाललाय आणि आग पण आता बऱ्यापैकी पेटलेली आहे. आणि ते चालले सिनो आणि शिवची मस्ती चालले. सिनरी ए शिव. तर इथं सोयीला आम्ही पाठवलाय मामोट्याचा पाला आणायला म्हणजे थोडा तो आणेल बाकीच्या दोघे आणणार आहेत. तर तो बघा शोधतोय कुठला पाला कसा तो काढून तो. आता याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती पण मिक्स करून घेऊ. चूल आग बघा ती बाहेर आली. तिला आग ढकलते पहिले. ती वर्षांची चूल पेटवली. तर आता हे मिक्स करून घेते. तर इथे आता आपला कांदा वगैरे शिजलेला आहे. कांदा लसूण आला आणि आता आपण टाकू याच्यामध्ये डुके. तर सर्व टाकते नंतरच टाकते. तर हे डुके आता सर्व टाकलेत मी. आणि आपल्याला तेलावरच असे थोडेसे शिजवायचे आहेत 10-15 मिनटं. झाकण देऊन ठेवू आता मिक्स करून झाल्यावर. आणि त्या परातात पाणी टाकायचं. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यावर असं पाणी ठेवायचं आहे. आणि आता बाकीचे जे काय आपल्या कामाचे नाही त्या वस्तू मी घरात घेऊन जाते. आणि इथे माणसं आपली आहेतच लक्ष ठेवायला त्यामुळे मी आता हे घरात. तर हे बघा असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण टाकू याच्यामध्ये मसाले आपले घरगुती. तर मी पहिले टाकते हळद. मसाला टाकूया आपण. 1 वाटी जवळजवळ लागेल. आणि एवढे डुके आहेत. टाकू हा काय गरम धना पावडर आहे टाकू. अजून काय इथे लाल तिखट मसाला आहे काहीतरी तो टाकूया.
आता एक सर्व मिक्स करून घेऊया. झणझणीत अशी रेसिपी आपली तयार होईल, जेणेकरून दुखी आपली कमी संपली पाहिजे. काय नाही, खोबरा वगैरे टाकला का मस्त कवर होते तो. आणि ही लागलं का जरा लागले का? नाही लागले. तर हा बघा पाणी गरम झालेलं आहे आणि हाच गरम पाणी आपण याच्यात ओतणार आहोत. लसलशीत बनवायचे पण हे डुके शिजायला टाइम लागते, त्यामुळे पाणी घालू आपण याच्यामध्ये. जवळजवळ 2-3 तास तरी लागते डोके शिजायला. हो, चुलीवरचे. जेवढे शिजू तेवढे चांगले. टाइम नसतं लागला ना कुकरला, मस्त टाइम लागला. आता याच्यात मीठ वगैरे घातलंय आपण आणि आता मस्त असं शिजत ठेवायचं आहे. पाणी जर कमी झाला तर मग हा परातातला पाणी पण त्याच्यात टाकू. हा नवीन पाणी टाकलेला आहे, आता थंड आहे तो, नंतर गरम होईल. तर मग हे डुके आपल्याला 2 तास तरी आपण मस्त अशी शिजवत ठेवू याच्यावरच. आपल्याला काय आता टाईमच आहे म्हणून लवकरच घेतले हे बनवायला. तर चला आता हे झाल्यावरच तुम्हाला मी दाखवते. तर आमचा आता हा ग्राउंड बघू शकता तुम्ही कसा आहे तो. खालून कधी दाखवला नाही, तर आज दाखवते बघा. तर असा हा ग्राउंड आहे. आणि आता इकडे हिला मी ठाण्याला पाठवलेली आणि इथे आहे ओटा. तुम्ही करत असाल माणसं कुठे आहेत सर्व, इथे आम्ही बसून आता ही पार्टी करणार आहोत या ओट्यावर. हे बघा असं आहे. तुम्ही करत असाल माणसं सर्व गेली कुठं, तर अर्धी पोरं गेली चिकन आणायला, कारण आपल्याला पोपटीची पण तयारी करायची आहे त्यासाठी. आणि आमच्या बायका गेलेल्या आहेत मामोट्याचा पाला आणायला. तर चला सर्व आली का त्यांना पण तुम्हाला दाखवते. टाकला म्हणजे खोबरा त्यांच्यामध्ये लसूण बिसून तो असा भाजलेला होता ना, मी तो टाकला. लसूण कमीच होता, लसूण आला पण नव्हता ना, त्या आला टाकलेला मी डबल दुसरा मग आणला आला टाकला. एक मग आता बुजतो आम्ही खायला आम्हाला सगळ्यांना. शिव तुला पाहिजे मॅम? नको. इथे एक मका बुजायला आम्ही आणि आगी जवली. ते मका भुजलाय हावऱ्याला. ये कुडाव्याचा हावरा यो. ए हावऱ्या काय पाहिजे? आणि इथं बघूया आपण पोपटीची काय तयारी झाली. भेटला नाही हे बघा असा याची तयारी केली डब्याची. आणि इथं आपला शेंगा वगैरे मॅरिनेट करून ठेवलं चिकन. आणि आपले डुके पण इकडे होता एके बाजूला आणि एके बाजू पाया आपले होतात एके बाजूला. आणि इथं ठेवलेत आपण बेलाचे फल. ते पण आज खाऊन बघायचे कसे आहेत. मम्माला तेच बोललो ना तुला. तर असं एक चिकन याच्यातून काढून घेतो ना मी, कारण आम्हाला पुन्हा त्याच्यात आता मके टाकायचे आहेत. तर इथे आता मके पण आपण मिक्स केलेत त्या मसाल्यामध्ये. आणि इथे आपला रामफल काय बेलाचा फल बघा कसा हुबेल केलाय. तो असं करायला लागतं वाटतं, पेपर झालं ते आतमध्ये. ते बघा आपले डुक्के आता इथे झालेले आहेत ऑलमोस्ट. आपल्या ते शेंगा धुतात. पार्टी आमची जोरदार चालू आहे. सॅलेड वगैरे चालू आहे बघा. हे इकडे सॅलेडचं सामान आहे. आणि एक स्टार्टर पण बनवायचं आहे आपल्याला, ते म्हणजे चीज चेरी पायनॅपल. ते पण कसे बनवतात ते तुम्हाला दाखवेन. तर आता चला आम्ही प्रेम आणि मी चालले पोपटीचे डबे आहेत तेथे पोपटी भरायला. त्याच्यात चिकन आहे. प्रेम तर याच्यामध्ये आधी स्टार्टिंगला आम्ही केलीचा पाला टाकलेला आहे.
हे असे कापून ठेवले तिथे स्वच्छ असे धुतले. आता घ्यायचं आहे मामोटाचा पाला. असा मामोटाचा पाला तुम्हाला हाच पोरगा दिसत असेल कुकिंग करताना, कारण यालाच सगळं जमतं, बाकी यरी होत आहे. हा हे बघ काहीच माहिती नाही बघ. क्यूब मध्ये काप असते. आता चीज चेरी पायनॅपल कापतात. ओके हां ओके साईज. तर अगोदर आपण चिकनची लेअर द्यायची आहे. आधी पहिला तो मिक्स करून घ्यायचा आहे चिकन आपल्याला. प्रत्येकाला कसं उर नाही एक एक पीस येईल ना, एक एक पीस येईल. असं लेअर देतात. आता नुसता मामोट्याचा आपल्याला पाला टाकायचा याच्यावरती. इकडे काढतोय हे बघा, असा एक लेअर दिलेला आहे. आता आपण आता पुन्हा एकदा आपण केळीचा पाला देणार आहोत त्याच्यात आतमध्ये लेअरला. त्याच्यामध्ये जातील आपल्या अजून एक चिकनचाच जाईल का लेअर, अजून एक दुसऱ्यानं टाकून येतो तो. हां शेंगांचा लेअर दिलेला आहे. आता प्रेम सावकाश हा जरा. हे आता इथे आपण मक्याचा लेअर द्यायचा आहे. अजून अंड्यांचा पण द्यायचा आहे लेअर. आता इथे आपण मामोट्याच्या पाल्याचा एक लेअर द्यायचा आहे. तर बघूया आता इथे काय चाललंय यांचा. बनवलंय का स्टार्टर रेडी. चीज चेरी पायनॅपल. अरे वा वा, सगळ्या बनवा. खाऊ नका हा, खाऊ नका. इकडे माग कोणी खाल्लं? मी पण एक खाते ना मग. तर चला मी पण एक मग खाऊन बघते. त्याही सगळ्याही खाल्लंय, टेस्ट केली सगळी. यारी ते यटबट्टा बट्टा चाललाय त्याचा. येटबट्टा पायनॅपल पायनॅपल नाही. हे बघा कसं बट्टा. फक्त घडी हाताची घडी घालायची आणि खायचं. आता आपण याच्यामध्ये अंड्याची लेअर देऊया. आपण हे वरती ठेवतो कारण अंडी होतात लवकर. चिकन खाली ठेवलंय कारण असा उलटा करायचा आहे ना, त्याच्यामुळे आपण चिकन खाली ठेवलेलं आहे. मग आग सगळी कशी वरच आपण टाकतो लावतो आणि मग चिकन लवकर शिजेल. चला आता अशा प्रकारे अंडी आता आता आम्ही 30 अंडी आणलेली आहेत. प्रेम हे आता आपला लास्ट ना लेअर. नाही लेअर लास्ट नाही, याच्यात लास्ट. आणि आमचा तो एक डब्बा आहे, म्हणजे 2 डबे आम्हाला भरायचे आहेत. तर चला आता ही एक झालेली आहे आपली. त्याच्यात मीठ टाकायचं आहे. तर अशा आता काठी लावायची असतं. त्या लावलेले आहेत क्रॉसमध्ये. इथे आता आपला एक डब्बा रेडी झालेला आहे. हवा नको जायला त्यासाठी आता हे असा पॅक करतो चारे बाजूचे, म्हणजे बाहेर हवा नको जायला. मग मला सांग कसा काय सांगला मग मला सांग. पिनका लाव. तर इथे आता पोपटी पेटवायची तयारी चालू आहे. किंवा हे आग लाव्या. गवती बोललो का पोपटी बोललो? पोपटी. आता बघा असे डबे झाकून घेतलेले आहेत. आता पेटवायची आहे आग. इथे पेटवायला घेतलेली आहे. किती मिनिटं प्रेम ठेवायची आहे? 25. तर 25 मिनिटं ठेवायची आहे. आता किती वाजपर्यंत? 9. 9:30 वाजता काढा. 5 मिनिटांनी कोळसा होईल. तू काय म्हणतील? लेट बॉम्ब बिम टाकतो का काय त्यान? एक कांड्या दिल्या पेंड्यांची सुरुवात. पेंड्या टाकायची. गवत हे बाजूला राज या बाजूला लागलीच नाही. कशी लागल?
अरे तू वेस्ट घालवतोस सिनो. हा इकडे लागलीच नाही, इकडे पेटला. काठी घे प्रेम, ती बघ काठी घे. तर बघा अशी आग पेटलेली आहे आणि सर्वजण बघा कशी, ते कोण दिसणार तर नाही. पोपटी. अरे कसला आवाज. तर ही आहे आमची यंदाची पोपटी, पहिली पोपटी आहे ही. पहिली पोपटी आहे ही आमची. आता दिसत असत. बाबा अरे वरती टाका, खालती नका. तर इथे बघा आम्ही इकडे कुठे आलोत बघा बनवायला पोपटी. हा इकडे आमचा घर आणि घराच्या बाहेर इकडे पोपटी बनवायला आलो. तिथे आमचा हा भराव आहे ना, तिथे आलो पोपटी बनवायला. हा बघा आमचा भराव, हा आहे आमचा भराव सगळा. आणि तिकडे आमचा घर. आज बघा कसा दिवाळी सारखा चमकते घर. आपले 8 मिनिटं झालेले आहेत. आता इथे आमची पोपटी झालेली आहे, पण थोडी अशी दमामध्ये ठेवतात, ती दमान ठेवतात. तर चला तोपर्यंत आम्ही दुसरं डेकोरेशन वगैरे करायला चाललो. तर चला, डेकोरेशन म्हणजे खाण्याचंच आहे सर्व, तेच चाललोत बनवायला. ह्याचा निशा री 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 पार्टी पण नाही तिला एन्जॉय करून देणार. तर असं केलीचं पान मांडलंय आणि याच्यावर आता सर्व आम्ही पोपटी वगैरे ठेवणार आहोत. आली 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 ही पोपटी आपली. एक डब्बा आलेला आहे. चला चला. हा बा काठी तोरली डायरेक्ट. वास आलाय बघा कशी शिजली बघा. लगेच थंड पण होतं नाही. नाही जे तवरी गरम. काय हे बघ पकडली बघ. हे बघ ही निसी नाजूक पोरा. हो 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 हो. चिकन कुठं आहे? हा तू दे. झालाय चिकन बघ ना. चिकन बघा शिजले का. चिकनचाच मेन आहे प्रॉब्लेम. तर आम्ही एक डब्बा ओतलेला आहे आणि त्याची बघा हे कसं झालंय. इथे आपली दुसरी कोण आणलेली आहे पोपटी. आणि इथे बघा आपलं डेकोरेशन बघा आजचा वाखाललेला डेकोरेशन. ओके ते इकडे खायला घेतलंय दोघांनी हे. तर चला आपली दुसरी पोपटी पण आलेली आहे. तर बघा इकडे कशी भरमार झालेली आहे. झाल्यावरच दाखवते आता. तर इथे बघा सॅलेड आहे. चीज चेरी पायनॅपल, मक्क, अंडे आहेत तिकडे बघा. अंडी काढून ठेवली. चिकन आणि आपली ही पोपटी आणि लेज सर्व वाफाललं बघ कशी. आणि बोलतो बाया. तर आता आम्ही सर्व बसलोत. चला बसून घ्या. पोपटी खायला आम्ही जमलेलो आहोत. खराच कुठे गेला? गाणी पण लावलेले आहे. आमच्या चॅनलला उभी आहे पार्टीसाठी आणि आले आम्हाला संपले. आता इथे न्यू इयर चालू झालेला आहे. तर सर्वांना हॅपी न्यू इयर. फटाके वाजतात बघा. आणि इथे आम्ही आणलाय केक. घरातच बनवलाय.
इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. केक कसा लागला सांगा पहिले. कसा लागला? रिंकीने आणि मिनी बनवलेला आहे केक. ओके ठीक. बाय बाय.